सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा त्रासदायक ठरू शकतो. तुम्हाला वाहनाशी संबंधित काही अडचणी आज येऊ शकतात. तुमच्या वाहनामध्ये काही बिघाड देखील होऊ शकतो किंवा प्रवासामध्ये काही अडथळे देखील येऊ शकतात. तुम्हाला आज तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल एक खूपच शुभ आणि आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. आज तुमच्या मित्रांचं तुम्हाला तुमच्या आयुष्यात संपूर्ण सहकार्य मिळेल. ते तुमच्या मदतीला आज धावून येतील. तुमचं वैवाहिक जीवन हे फारच आनंदी आणि सुखमय राहील. तुमच्या जोडीदाराचं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल अगदी प्रत्येक कामात. आज कुटुंबामध्ये काही लहान सहान मतभेद किंवा वाद होऊ शकतात. मात्र अशा परिस्थितीतही तुम्हाला तुमचं मन शांत ठेवावं लागेल आणि संयम बाळगावा लागेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोड खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या नात्याबद्दल काही वाद किंवा गैरसमज सुरू असेल तर तो आज संपताना दिसतोय. जुने मतभेद मिटतील आणि संबंध तुमचे सुधारतील. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून खूप मदत मिळेल आणि ते तुम्हाला आवश्यक ते सहकार्य देखील देतील. तुमची आर्थिक स्थिती देखील आज मजबूत होईल. पैशांची आवक वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या मनामध्ये असलेली एखादी मोठी इच्छा आज पूर्ण होऊ शकते. संध्याकाळचा वेळ तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये किंवा समारंभामध्ये घालवाल. यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमची नवीन लोकांशी ओळख देखील होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची काही जुन्या मित्रांशी अचानक भेट होऊ शकते. ही भेट तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल आणि या भेटीमुळे तुम्हाला काही नवीन संधी किंवा मदत देखील मिळू शकते. तुम्ही आज खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो आणि तुमची तब्येत मात्र बिघडू शकते. तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी आज संपुष्टामध्ये येतील. तुम्हाला त्या समस्यांवरती उपाय सापडतील ज्यावरती आजपर्यंत तुम्हाला ते सापडत नव्हते. तुमच्या गोड आणि प्रभावी बोलण्यामुळे तुम्हाला आज सर्व काही मिळेल. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे तुम्ही इतरांना प्रभावित कराल आणि तुम्ही तुमचं काम देखील करून घ्याल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज तुमच्या व्यवसायातील एखाद्या अनुभवी आणि जाणकार व्यक्तीला भेटू शकता. त्यांच्या अनुभवातून आज तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तुम्हाला आज चांगली प्रगती साधता येईल. तुम्हाला काही आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी किंवा चिंता येऊ शकतात. मात्र त्या तात्पुरत्या असतील. उत्साहामध्ये आणि घाईघाईमध्ये केलेलं कुठलंही काम तुमचं काम बिघडवू शकतं आणि म्हणूनच आज कुठलंही महत्त्वाचं काम करताना तुम्ही सावध राहा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. संध्याकाळच्या वेळी तुमची धार्मिक कामांमध्ये रुची वाढताना दिसेल. तुम्ही आज पूजा अर्चा किंवा धार्मिक ग्रंथांचं वाचन कराल. यात काही धर्मादाय कामांवरती किंवा दानधर्मावरती तुमचा खर्च होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला पैशांच्या व्यवहारामध्ये खूपच काळजी घ्यावी लागेल. कोणाशीही पैशांची देवाणघेवाण करताना तुम्ही सावधगिरी बाळगा. तुम्ही केलेल्या चांगल्या कामांनाही आज विरोध होईल. तुमचे शत्रू आज बलवान होतील आणि तुम्हाला त्रास देण्याचा मनापासून प्रयत्न करतील. कौटुंबिक समस्यांवरती आज तुम्ही कुठलाही चुकीचा किंवा घाईघाईने निर्णय घेतल्यास तो तुमच्या भविष्यासाठी अडचणीचं कारण बनू शकतो. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमचा जीवनसाथीदार तुमच्या प्रत्येक निर्णयात आणि अडीअडचणीमध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. त्याचं संपूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीनं चांगले परिणाम मिळतील आणि त्यांना परीक्षेमध्ये किंवा अभ्यासामध्ये देखील चांगले यश मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा.
आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की खूप धावपळ आणि कठोर मेहनत करूनही तुम्हाला आज अपेक्षेप्रमाणे लाभापासून वंचित राहावं लागेल. तुम्हाला आज तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार नाही. आज तुम्हाला तुमच्या कामासाठी किंवा व्यवसायासाठी दूरचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुम्हाला थोडा थसवणारा असेल. मानसिक त्रासामुळे तुम्हाला थोडासा ताणतणाव देखील जाणवेल. तुमचं मन आज अशांत राहील. काही जुनी आणि अपूर्ण कामं आज तुम्हाला पूर्ण करावी लागतील. आज तुमच्या प्रिय व्यक्तीची तुमच्याशी भेट होईल, यामुळे तुम्हाला मनापासून आनंद होईल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत काही वेळ घालवाल. त्यांच्यासोबत खेळल्यानं तुमचा मानसिक ताणतणाव कमी होईल आणि तुम्हाला हलकं वाटेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ राहील. त्यांना चांगल्या संधी मिळतील. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज तुमची सर्व कामं वेळेवरती आणि अगदी सहजरित्या पूर्ण होताना तुम्हाला दिसतील. यामुळे तुमच्या मनामध्ये खूपच आनंदाची भावना निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आज रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. त्यांना नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती मिळू शकते. आज जर तुम्ही कोणालाही पैसे देण्याचा विचार करत असाल तर असं अजिबात करू नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत कधीच मिळणार नाहीत. त्यामुळे आज कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन घेऊन त्यांना तेल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरी एखाद्या शुभ कार्यक्रमावरती खर्च होऊ शकतो. यामध्ये तुमच्या नातेवाईकांचे आणि मित्र पाहुण्यांचे आगमन होईल. घरामध्ये तुमच्या फारच आनंदाचं वातावरण राहील. आज तुमचं आरोग्य चांगल्या स्थितीत राहील. तुम्हाला आज एकामागून एक चांगल्या बातम्या मिळतील. अनावश्यक कामांमध्ये तुम्ही आज वेळ वाया घालवू नका. मित्र आणि नातेवाईकांमुळे तुमच्या घरामध्ये काही वेळासाठी ताणतणावाची परिस्थिती मात्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना संयम बाळगा. आज तुम्ही तुमच्या आईसाठी एखादी खास भेटवस्तू खरेदी करू शकता. यामुळे त्यांना आनंद होईल आणि तुमचं नातं देखील अधिक मजबूत होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची धार्मिक कामांमध्ये रुची वाढीस लागेल. तुम्ही पूजापाठ, ध्यान किंवा धार्मिक ग्रंथांचं वाचन कराल. यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. एखाद्या महान व्यक्तीच्या सल्ल्याने तुम्हाला फार फायदा होईल. आज धावपळ जास्त राहील, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांची काळजी घ्या. आज तुम्ही वेळेचं योग्य पालन करत प्रगती कराल. यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल आणि तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत करण्यात ते यशस्वी ठरेल. तुमची आर्थिक बाजू अधिक स्थिर होईल आणि आईच्या बाजूने तुम्हाला आर्थिक लाभाची प्रचंड अपेक्षा आहे. आज त्यांच्याकडनंही तुम्हाला मदत मिळू शकते. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज मानसिक ताणतणावामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तुमच्या मुलांची चिंता वाटण्याचीही तुम्हाला शक्यता आहे. शेजाऱ्यांमुळे आज तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि बोलताना आपल्या शब्दांवरती नियंत्रण ठेवा. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आज आनंद वाढेल. तुमच्या व्यवसायाला एक नवीन गती मिळेल. कौटुंबिक आणि व्यवसायासाठी तुमच्या जीवनसाथीदाराचा सल्ला तुम्हाला उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जीवनसाथीदारासोबत बाहेर फिरायला किंवा जेवायला जाऊ शकता. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी लवकर उठून तांब्याच्या भांड्यातनं भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच शुभ परिणाम घेऊन येईल. विनाकारण कामाच्या बाबतीत शंका घेणं आणि वादविवाद करणं यामुळे तुमचे पैसे आणि वेळ दोन्हीही वाया जाईल.
यामुळे तुम्हाला थोडासा मानसिक त्रासही होऊ शकतो. आज तुम्हाला नफा मिळवण्याच्या अनेक चांगल्या संधी देखील मिळतील. संध्याकाळी तुमची भेट एखाद्या प्रभावशाली किंवा महत्त्वाच्या व्यक्तीशी होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज पैशांची थोडी कमतरता जाणवू शकते. वाहन चालवताना तुम्ही खूप सतर्क राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना आज जास्त मेहनत करण्याची खूपच गरज आहे, तरच त्यांना परीक्षेमध्ये किंवा इतर कामांमध्ये यश मिळेल. तुमच्या व्यवसायाचा ताण हा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. आज तुम्ही एका मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात कराल. यामुळे तुमचं भविष्य हे जास्त मजबूत होईल. आज वडिलांच्या आरोग्याची तुम्ही विशेष काळजी घ्या. आज बाहेर खाणं पिणं तुम्ही पूर्णपणे टाळा. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.